पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 1517 39 9923 7913 72। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मैंने आह्वान किया था 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं। आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांनी जय श्रीरामची घोषणा देत राज्यातील सर्वच मंदिरांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन केले होते। भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी अनेक ठिकाणी महायुतीत सामील असलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मंदिर व परिसर स्वच्छता करताना दिसून येत आहेत। शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी श्री विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात व संत नामदेव पायरी परिसरात आपल्या कार्यकर्त्यांचं स्वच्छता अभियान राबवून पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला। मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडेंनी चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे असलेल्या परिसरात स्वच्छतेने बाबत कधी गंभीरपणे पाहिलेलंच नाही, अशीच भावना व्यक्त होत आली आहे। आषाढी यात्रेपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत चंद्रभागेच्या वाळवंट परिसराच्या स्वच्छतेबाबत महाराज मंडळी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री विखे पाटलांनी शासनाच्या चंद्रभागेच्या पात्रातील स्वच्छतेबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यास खडसावलं होतं आणि आरोग्य विभागास देखील खडे बोल सुनावले होते। दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंद्रभागेच्या पाण्याच्या पीएचचा रिपोर्ट वेळोवेळी तपासून अहवाल पाठवत जावा असेही सांगितलं होतं। मात्र यानंतरही वारीनंतर परिस्थिती जैसे थे राहिली। शासनाकडून स्वच्छतेबाबत दिला जाणाऱ्या पुरस्कारात यंदा पंढरपूरचे मानांकन खूप मोठ्या प्रमाणात घसरले। पंढरपुरात येणारे भाविक फक्त मंदिरालाच नाही तर अख्ख्या पंढरपूरला देवभूमी मानतात। अगदी वाखरीतून पंढरपुरात प्रवेश करताना इथली माती कपाळाला लावतात। याबाबत कधी आमदार म्हणून आवताडे आक्रमक झाल्याचं दिसून आलं नाही। शासनाकडून स्वच्छतेबाबत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात यंदा पंढरपूरचे मानांकन खूप मोठ्या प्रमाणात घसरले आणि पंढरपुरात येणारे भाविक फक्त मंदिरालाच नाही तर अख्ख्या पंढरपूरला देवभूमी मानतात। अगदी वाखरीतून पंढरपुरात प्रवेश करताना इथली माती कपाळाला लावतात। याकडे आमदार म्हणून आवताडे गंभीरतेने पाहणार का, असाच प्रश्न उपस्थित होत आहे। आमदार आवताडेंनी श्री विठ्ठल मंदिराची भौतिक स्वच्छता तर केली, मात्र त्याच मंदिराबाबत विधिमंडळाकडे जो अहवाल सादर झाला त्यात अनेक आक्षेप नोंदवण्यात आले। तसे पाहिले तर पंढरपुरात शहरात या मंदिर समितीच्या कारभाराबाबत प्रचंड नाराजी आहे। एकीकडे मंदिर समिती रेल्वे प्रशासनास वर्षाला 24 लाख रुपये केवळ भविष्यात शौचालय बांधायचे आहे म्हणून घेतलेल्या जागेला भाडे देते। तीच मंदिर समिती चंद्रभागेच्या वाळवंट तर महिलांसाठी कायमस्वरूपी चेंजिंग रूम उभारत नाही। नुकताच प्रदीप मिश्रा यांचा पंढरपुरात 7 दिवस कार्यक्रम झाला। या कथा सोहळ्याच्या ठिकाणी भेट देत आपण सुविधांची पाहणी केली। या कथा सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात आले होते। त्यात महिलांची संख्या मोठी होती, पण चंद्रभागेचे वाळवंटात एकही चेंजिंग रूम उभारलेले गेलेले नाही। स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नाही। अक्षरशः घाण पाण्यात भाविक आंघोळ करत होते, पण लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांनी चकार शब्द काढला नाही, याची खंत पंढरपुरात व्यक्त होताना दिसून आली।